Hello everyone, myself Govind Spute, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is Pharmaceutic First. Dear friends, in last lecture we discussed about what is the pharmacy, then what is the pharmaceutics, and what include in the pharmaceutic first. Within 2 minutes we revise last lecture. First of all, what is the pharmacy? Pharmacy is defined as it is the branch of science in which deals with the study of. फार्मसी सायन्सची ब्रांच आहे आणि त्यामध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो? कंपाउंडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, प्रिपेरिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ dosage forms. This is nothing but pharmacy. Then what is the pharmaceutics? Pharmaceutics is defined as it is the branch of pharmacy in which deals with the study of drug and dosage forms. Drug आणि dosage forms स्टडी फार्मास्युटिक्समध्ये केला जातो. देन व्हॉट इन्क्लूड इन द फार्मास्युटिक्स हे पण आपण लास्ट लेक्चरला पाहिलं की मग फार्मास्युटिक्समध्ये काय काय इन्क्लूड आहे. फार्मास्युटिक्समध्ये इन्क्लूड आहे 16 चॅप्टर्स, 16 चॅप्टर्स आपल्याला फार्मास्युटिक्समध्ये पाहिजेत. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर डिफरंट डोसेज फॉर्म्स, फार्माकोपिया, मेट्रोलॉजी, पॅकेजिंग ऑफ फार्मास्युटिकल, साइज रिडक्शन, साइज सेपरेशन, मिक्सिंग, क्लॅरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन, एक्सट्रॅक्शन प्रोसेस, हीट प्रोसेस, डिस्टिलेशन, introduction to drying process, sterilization, tablet processing of tablet, processing of capsule, and last one immunity and immunological products. Up to here it's overall the syllabus of pharmaceutics first. Now in this lecture we start the first chapter of pharmaceutics first, that is the introduction to dosage forms. हा आपला फार्मास्युटिक फर्स्टचा पहिला चॅप्टर, इंट्रोडक्शन टू डिफरंट डोसेज फॉर्म्स. दिस इज आवर फर्स्ट चॅप्टर ऑफ फार्मास्युटिक्स फर्स्ट. फार्मास्युटिक फर्स्ट चॅप्टर कोणता पाहायचा आहे आपल्याला? इंट्रोडक्शन टू डिफरंट डोसेज फॉर्म्स. हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. मग या चॅप्टरमध्ये काय काय इन्क्लूड आहेत? या चॅप्टरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल पाहायचं आहे आपल्याला इंट्रोडक्शन, देन क्लासिफिकेशन. कशाचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे? डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे, जे तुम्ही स्लाईडवरती पाहूच राहिलात. पुन्हा त्याचे 3 क्लास पडतात. ए सॉलिड डोसेज फॉर्म, बी लिक्विड डोसेज फॉर्म, सी सेमी सॉलिड डोसेज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. देन थर्ड वन पॉईंट ही न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. एवढे 3 मेन पॉईंट पाहिजेत आपल्याला, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन आणि न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टीमलाच म्हणतात NDDS. हे आपल्याला ओव्हरऑल लेक्चरमध्ये किंवा ओव्हरऑल चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. नाव स्टार्ट. व्हॉट इज द इंट्रोडक्शन? बिफोर द इंट्रोडक्शन वी मस्ट नो, और बिफोर द स्टार्टिंग द चॅप्टर वी मस्ट नो व्हॉट इज द ड्रग. चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर किंवा डोसेज फॉर्म पाहण्या अगोदर आपल्याला ड्रग काय आहे, ॲडिटिव्ज काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. लास्ट लेक्चरला पण मी तुम्हाला ड्रगची डेफिनेशन सांगितली होती. ड्रग इज डिफाईन्ड ॲज ॲन एजंट. ड्रग का आहे? एक एजंट आहे. ड्रग इज डिफाईन्ड ॲज ॲन एजंट इंटेंडेड फॉर यूज इन द डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर और prevention of disease in man or in other animals. ही झाली ड्रगची डेफिनेशन. ड्रग काय आहे? असा एक एजंट आहे जो कशासाठी यूज केला जातो? डायग्नोसिस करण्यासाठी, मिटिगेशन करण्यासाठी, ट्रीटमेंटसाठी, क्युअर आणि प्रिव्हेन्शन या 5 कंडिशनसाठी जो एजंट यूज केला जातो दॅट इज द ड्रग. कशासाठी यूज केला जातो? डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज अँड डिसीज कंडिशन. फक्त डिसीज नीट करण्यालाच आपण ड्रग यूज करतो का? तर नाही. जी काही डिसीज कंडिशन असू शकते आपली,
डिसीज तर आजार तर बरा होतोच, पण आजारासारखी जी परिस्थिती आहे, आजारासारखी जी कंडिशन आहे, त्या कंडिशनला पण ट्रीट करण्यासाठी, क्युअर करण्यासाठी किंवा मिटिगेशन करण्यासाठी ड्रग यूज करतो इन मॅन, ह्युमनमध्ये ॲज वेल ॲज अदर ॲनिमल्स. ह्युमन बिईंग्समध्ये पण यूज केला जातो आणि अदर ॲनिमल्समध्ये पण यूज केला जातो. दॅट इज नथिंग बट ड्रग. ड्रगचं एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला? सिम्पल आहे. आपल्याला जर ताप आला तर आपण टॅबलेट घेतो. टॅबलेटमध्ये जो काही ड्रग असतो तो ड्रग म्हणजे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल इज द एक्झाम्पल ऑफ ड्रग. गेट इट? समजली ड्रगची डेफिनेशन? वन सेकंड आय रिपीट इट. ड्रग इज डिफाईन्ड ॲज ॲन एजंट इंटेंडेड फॉर यूज इन द. ड्रग हा एजंट यूज केला जातो कशासाठी? डायग्नॉसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर ऑर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. त्या ठिकाणी तुम्ही अजून शब्द ॲड करू शकता. ऑफ डिसीज अँड डिसीज कंडिशन हा शब्द पण तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. ऑफ डिसीज इन ह्युमन ऑर इन अदर ॲनिमल्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ ड्रग. आणि त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल काय लक्षात ठेवणार? पॅरासिटामॉल. ही झाली ड्रग. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे ॲडिटिव्ज. ॲडिटिव्ज इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सिपियंट. एक्सिपियंट म्हणजेच ॲडिटिव्ज अँड ॲडिटिव्ज म्हणजेच एक्सिपियंट. म्हणजे काय तुम्हाला विचारलं डेफिनेशन दोन्ही नावाने विचारू शकतात. व्हॉट इज द ॲडिटिव्ज और व्हॉट इज द एक्सिपियंट. बोथ हॅव सेम, बोथ हॅव निकनेम ऑफ इच अदर. प्रत्येकाचे ते निकनेम आहेत. मग ॲडिटिव्ज ऑर एक्सिपियंट इज डिफाईन ॲज. त्याची आपण डेफिनेशन पाहूया. एक्सिपियंट कशाला म्हणायचं किंवा ॲडिटिव्ज कशाला म्हणायचं? ॲडिटिव्ज ऑर एक्सिपियंट इज डिफाईन ॲज अँड एव्हरी डोसेज फॉर्म इज अ कॉम्बिनेशन ऑफ ड्रग अँड डिफरंट काइंड्स ऑफ नॉन ड्रग कंपोनंट्स. प्रत्येक डोसेज फॉर्मचं कॉम्बिनेशन कशाने होतं? ड्रग आणि डोसेज, ड्रग आणि ॲडिटिव्जने. त्याला म्हटलं आहे एक्सिपियंट. म्हणजे काय? डोसेज फॉर्म कसे तयार होत आहेत नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही पाहणार आहात. पहा या ठिकाणी API प्लस म्हणजे ड्रग प्लस ॲडिटिव्ज म्हणजेच काय? डोसेज फॉर्म आहे. मग डोसेज फॉर्म कसे तयार होतात? तर ॲडिटिव्ज आणि ड्रगचं कॉम्बिनेशन करून, ॲडिटिव्ज आणि ड्रग एकत्र येऊन जे काही तयार होतं दॅट इज द डोसेज फॉर्म. आणि हा जो ॲडिटिव्ह असतो दॅट इज द नॉन ड्रग. त्याला कसलीही थेरपॅटिक व्हॅल्यू नसते. त्या म्हणजे ॲडिटिव्जला किंवा एक्सिपियंटला कसल्याही प्रकारची थेरपॅटिक व्हॅल्यू नसते. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ते प्रोड्यूस करत नाही. त्याला म्हटलं आहे नॉन ड्रग कंपोनंट किंवा ॲडिटिव्ज किंवा एक्सिपियंट. समजले दोन डेफिनेशन? फर्स्ट वन ड्रग, सेकंड वन ॲडिटिव्ज अँड एक्सिपियंट. Once again I repeat both definition. Drug is defined as an agent intended for use in the diagnosis, mitigation, treatment, cure or prevention. तुम्ही जे लाल कलरमध्ये दिसतात डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर अँड प्रिव्हेन्शन हे शब्द ह्या डेफिनेशनमध्ये इम्पॉर्टन्स आहेत. या शब्दांशिवाय ड्रगची डेफिनेशन बनूच शकत नाही. त्यामुळे ते वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दाखवले. इम्पॉर्टन्स वर्ड show in red color. Prevention of disease in man or in the animals. This is the definition of drug. Then additives or excipients. Excipient or additives is defined as an every dosage form is a combination of the drug and different kinds of the drug component, that is nothing but additives or excipient. Get it? Then next point or next one is the डोसेज फॉर्म्स. डोसेज फॉर्म्स म्हणजे काय की API किंवा ड्रग आणि ॲडिटिव्ज एकत्र केल्याच्यानंतर जे काही तयार होतं त्याला म्हटलं आहे डोसेज फॉर्म. म्हणजे द मीन्स ऑफ ऑर द फॉर्म म्हणजे एक फॉर्म येतो बाय विच ड्रग मॉलिक्यूल आर डिलिव्हर्ड टू द साईट ऑफ ॲक्शन विदिन द बॉडी. जे काही ड्रग मॉलिक्यूल आहेत ते ड्रग मॉलिक्यूल बॉडीमध्ये साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा आपण आधार घेतला दॅट इज द
डोसेज फॉर्म, त्याला काय म्हटलं डोसेज फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपल्याला ताप आला आहे, आपण काय घेणार आहे, एखादी टॅबलेट घेणार आहे, पॅरासिटामॉल टॅबलेट घेणार आहे. मग पॅरासिटामॉल टॅबलेट आपण अशी पावडर घेऊन खाऊ शकतो का? खाऊ शकत नाही, ॲडमिनिस्टर करू शकत नाही. मग टॅबलेट काय झाला, तिचा डोसेज फॉर्म झाला. टॅबलेट त्या पावडरचा किंवा त्या पॅरासिटामॉलचा टॅबलेट डोसेज फॉर्म झाला. ड्यू टू टॅबलेटमुळे ती काय झाली, आपल्याला इझी टू हँडल, इझी टू ॲडमिनिस्ट्रेशन किंवा घेण्याला सोपी झाली. मग टॅबलेट काय झाला, त्याचा डोसेज फॉर्म झाला. टॅबलेटमुळे पॅरासिटामॉल आपल्या साईट ऑफ ॲक्शनपर्यंत डिलिव्हर झालं, साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोहोचलं. दॅट इज नथिंग बट डोसेज फॉर्म. समजलं आहे? हा एक फॉर्म आहे जो की ड्रग मॉलिक्यूलला आपल्या साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो, बॉडीमध्ये साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो. त्याला म्हटलं आहे डोसेज फॉर्म्स. समजलं? 3 डेफिनेशन, ड्रग, ॲडिटिव्स आणि डोसेज फॉर्म्स. Get it? I hope you understand the 3 definitions. The next point, that is the importance of dosage forms. आता हे डोसेज फॉर्मचे इम्पॉर्टन्स काय आहेत? फर्स्ट वन, टू प्रोव्हाइड सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज फॉर्म्स और ॲक्युरेट डोसेज. म्हणजे डोसेज फॉर्म असल्यामुळे किंवा त्या ड्रगला एक शेप साईज असल्यामुळे ते काय झालं आहे, सेफ आणि कन्व्हिनियंट डिलिव्हरी आपल्यापर्यंत पोहोचली किंवा ॲक्युरेट डोसेज आपल्याला गेला. बरोबर आहे? पॅरासिटामॉल असेल टॅबलेटमध्ये घेणार, एखादं सिरप असेल, एखादं लिक्विड कंटेंट असेल, कसं घेणार आपण, लिक्विड असल्यामुळे ते आपल्याला इझी जातं घ्यायला. दॅट इज द प्रोव्हाइड सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज फॉर्म्स. देन प्रोटेक्ट द ड्रग सबस्टन्स. सगळ्यात मेन ड्रगचं काय होतं, प्रोटेक्शन होतं. डोसेज ड्रग जो मेन ड्रग आहे, जो थेरॅपॅटिक ॲक्शन दाखवणार आहे, म्हणजे एक टॅबलेट आहे, तापीची गोळी घेतली, तापीच्या गोळीमध्ये ॲडिटिव्स असणार आहेत, बाइंडिंग एजंट असणार आहेत, त्यानंतर प्रिझर्वेटिव्ज असणार आहेत. पण मेन जो आहे तो काय आहे, पॅरासिटामॉल आहे. आपला ताप कशामुळे कमी होणार आहे, पॅरासिटामॉल नावाच्या ड्रगमुळे ताप कमी होणार आहे. मग त्या पॅरासिटामॉल नावाच्या ड्रगचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा त्याला डोसेज फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे त्याचं काय होतं, प्रोटेक्ट होतं. तो API जो आहे, तो ड्रग जो आहे तो प्रोटेक्ट होतो. म्हणजे डोसेज फॉर्मचं सेकंड इम्पॉर्टन्स काय आहे, टू प्रोटेक्ट द ड्रग सबस्टन्स. देन ऑल्सो टू प्रोटेक्ट ड्रग सबस्टन्स फ्रॉम द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस HCl ऑफ द स्टमक. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटनुसार तर ड्रगचं प्रोटेक्शन डोसेज फॉर्ममध्ये घेतल्यामुळे होतंच. त्याचबरोबर ज्यावेळेस ड्रग आपण इंटेंडेड करतो, ज्यावेळेस ड्रग आपण ॲडमिनिस्टर करतो, त्यावेळेस आपल्या पोटामध्ये जे काही गॅस्ट्रिक ज्यूस आहे, कोणतं गॅस्ट्रिक ज्यूस आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl जे आपल्या पोटामध्ये प्रेझेंट आहे, त्या कॉन्सन्ट्रेटेड HCl पासून पण ड्रगचं काय केलं जातो, प्रोटेक्शन केलं जातं. त्या प्रोटेक्शन पोटातल्या गॅस्ट्रिक ज्यूसपासून पण त्याचं प्रोटेक्शन केले जाते. दिस इज द थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ द डोसेज फॉर्म. देन नेक्स्ट वन, टू प्रोव्हाइड द ड्रग विदिन बॉडी टिश्यू. ड्रग कुठपर्यंत प्रोव्हाइड केला जातो, बॉडी टिश्यूपर्यंत प्रोव्हाइड केला जातो ड्यू टू द डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्ममुळेच तो प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. देन टू प्रोव्हाइड द मॅक्झिमम ड्रग ॲक्शन, दॅट इज द ॲक्शन वर्ड. टू प्रोव्हाइड द मॅक्झिमम ड्रग ॲक्शन ॲडमिनिस्ट्रेशन साईटवरती जो काही ड्रग ॲक्शन आपल्याला पाहिजे, जास्तीत जास्त ड्रग ॲक्शन ही प्रोव्हाइड केली जाऊ शकते ड्यू टू द डोसेज फॉर्म्स. डोसेज फॉर्ममुळेच that only possible due to the dosage forms. Then again have some importance of the dosage forms, as like the many dosage forms can be easily identified from their distinct color, shape or identifying marks. म्हणजे काय की डोसेज फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केल्यामुळे ड्रग आयडेंटिफाय होण्याला पण एक हेल्प झाली, मदत झाली. ठीक आहे, आपल्याकडे ड्रग आयडेंटिफाय, समजा जे नॉन फार्मासिस्ट लोक आहेत किंवा जे हेल्थशी रिलेटेड लोक नाहीत, ते ड्रग
टॅबलेट बरोबर ओळखतात, पण कशावरनं ओळखतात? त्या टॅबलेटच्या कलरवरनं ओळखतात, त्या टॅबलेटच्या साईजवरनं ओळखतात, त्या टॅबलेटच्या पॅकेजिंगवरनं ओळखतात की ही टॅबलेट पोटदुखीसाठी आहे, ही टॅबलेट डोकेदुखीसाठी आहे. हाऊ दे आयडेंटिफाय इट? दे आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ दॅट कलर, शेप अँड साईज ऑफ द डोसेज फॉर्म और साईज ऑफ द टॅबलेट. ठीक आहे. देन टू प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस अँड रिडक्शन्स, म्हणजे ड्रग्स एन्व्हायरमेंटमधनं प्रोटेक्ट होतात. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला की ड्रगचं प्रोटेक्शन होतं फ्रॉम एन्व्हायरमेंट. ॲज लाईक एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या क्रिया रिॲक्शन घडत असतात, ऑक्सिडेशन घडतं, हायड्रोलिसिस घडतं आणि रिडक्शन घडतं. हे अवॉइड करण्यासाठी डोसेज फॉर्म यूज केला जातो. मग त्यासाठी यूज केले जातात कोटेड टॅबलेट्स आणि सील ॲम्पूल्स, कॅप्सूल्स जे काय असतात ते, त्यापासून पण ड्रगचं प्रोटेक्शन केलं जातं. देन टू कन्सिल द बिटर, साल्टी और ॲबनॉझियस टेस्ट और ऑर्डर ऑफ ड्रग सबस्टन्सेस, म्हणजे जे काही ड्रग असे आहेत की ज्यांची टेस्ट खूपच बिटर आहे, त्यांचा वास नॉशियस आहे, जो आपण त्यांचा वास घेऊ शकत नाही, अशा टॅबलेटचं पण त्यात ॲडमिनिस्टर करणं तर आपल्याला गरजेचं असतं. तर मग त्यासाठी डोसेज फॉर्ममुळे आपण काय करू शकतो, हे जे काही बिटर टेस्ट आहे किंवा अननॉशियस फॉर्म्स आहेत हे आपण हाईड करू शकतो किंवा झाकू शकतो किंवा त्याचे जो काही सेंट आहे तो मिनिमाइज करू शकतो. पण त्यासाठी कॅप्सूल आहे, कोटेड टॅबलेट्स आहे, त्यानंतर फ्लेवर्ड सिरप आहेत, वेगवेगळ्या फ्लेवरचे सिरप्स अवेलेबल आहेत. हे कशामुळे पॉसिबल झालं? ड्यू टू ओनली द डोसेज फॉर्ममुळे पॉसिबल झालं. देन ऑल्सो टू प्रोव्हाइड द इन्सर्शन ऑफ द ड्रग इन टू वन ऑफ द बॉडी कॅव्हिटीज. काही ड्रग जे आपल्याला बॉडी कॅव्हिटीजमध्ये इन्सर्ट करावं लागतात, लाईक नोजमध्ये जर काही इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला नोज आतमध्ये नॉस्ट्रिल्समध्ये ड्रग प्रोव्हाइड करावा लागतो. मग त्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो का आपण विदाऊट डोसेज फॉर्म? समजा आपल्याला नाकामध्ये ड्रॉप टाकायचा आहे, मग तो ड्रॉप डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्याशिवाय टाकू शकतो का आपण? विदाऊट डोसेज फॉर्म वी कांट ॲडमिनिस्टर इट. समटाइम्स वी यूज द रेक्टल और वजाइनल सपोजिटरीज that only possible due to the dosage forms. Then to provide for the optimum drug action through inhalation therapy. जे काही इनहेलेशन थेरपी आहे त्या इनहेलेशन थेरपीसाठी ऑप्टिमम ड्रग ॲक्शन प्रोव्हाइड पाहिजे असते. मग त्यासाठी ती कशातून देऊ शकतो आपण? इनहेलेशन एरोझोल्स अँड इनहलंट्स, एरोझोल्स मार्फत ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. देन to provide the maximum drug action from topical administration sites like cream, ointments, ophthalmic preparations like ear, nose, throats preparations, यामध्ये आपण ती प्रोव्हाइड करू शकतो ड्यू टू द डोसेज फॉर्म्स. ऑल्सो टू प्रोव्हाइड सस्टेन्ड रिलीज ॲक्शन थ्रू कंट्रोल रिलीज mechanisms, फॉर एक्झाम्पल सस्टेन्ड रिलीज टॅबलेट्स, कॅप्सूल अँड सस्पेन्शन्स. Then to provide the liquid dosage forms, of the drug soluble in suitable vehicles like solutions. Also to provide liquid preparation of the drugs which are insoluble or unstable in different vehicles, for example suspension. These are the importance of dosage forms. हे झाले डोसेज फॉर्म. आत्तापर्यंत काय पाहिलं आपण? ड्रगची डेफिनेशन, ॲडिटिव्हची डेफिनेशन, त्यानंतर डोसेज फॉर्मची डेफिनेशन, म्हणजे ड्रग काय आहे, ॲडिटिव्ज काय आहे आणि डोसेज फॉर्म काय आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डोसेज फॉर्म्स. देन नाऊ डिस्कस क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म्स. Classify on the basis of physical form of the final product. फायनल प्रोडक्टच्या फिजिकल स्टेटवरून डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग त्याचं क्लासिफिकेशन 3 प्रकारमध्ये केलं आहे. सॉलिड डोसेज फॉर्म, त्याचं एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल्स. ठीक आहे.
देन लिक्विड डोसेज फॉर्म, लिक्विड जेवढे पण आपण यूज करतो, सिरप असतील, त्यानंतर सस्पेन्शन, इमल्शन, हे झाले लिक्विड डोसेज फॉर्म. देन सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काय काय येतात? क्रीम, जेलीज, पेस्ट, ऑइंटमेंट, हे सगळे कशामध्ये येतात? सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये येतात. ठीक आहे, हे झालं क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसवरती केलं आहे? फिजिकल फॉर्म ऑफ द फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्टची स्टेट कोणती आहे, फिजिकल स्टेट कोणती आहे, त्यावरती डिपेंड डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. क्लिअर झाली गोष्ट? डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसवरती केलं आहे? तर डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन फायनल प्रोडक्टची कोणती स्थिती आहे त्यावरती त्याचं क्लासिफिकेशन 3 क्लासमध्ये केलं आहे. सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स. ठीक आहे. देन नाऊ डिस्कस क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मचं डिटेल क्लासिफिकेशन पाहूया. इथं वरती काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. मी तुम्हाला सांगितलं आहे की डोसेज फॉर्मचे 3 प्रकारमध्ये क्लासिफिकेशन होतं आहे, बरोबर आहे. म्हणजे कोणते 3 प्रकार आहेत? सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स. ठीक आहे. किती? सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. कोणत्या स्टेटवरती? फिजिकल स्टेटवरती. हे मेन 3 क्लास झाले: सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. नाऊ सेमी सॉलिड युनिट डोसेज फॉर्म. आता पहा, पुन्हा सॉलिड डोसेज फॉर्मचं पुन्हा 2 क्लास पडतात: युनिट डोसेज फॉर्म अँड बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. तुम्ही असं पण रीड करू शकता: युनिट सॉलिड डोसेज फॉर्म, बल्क सॉलिड डोसेज फॉर्म्स. ठीक आहे. म्हणजे आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवा, आपण आता फक्त पाहूया सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काय काय येतं आहे. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काय काय येतं आहे पहा. सॉलिड डोसेज फॉर्मचे पुन्हा 2 क्लास पडतात. पहिला क्लास पडतो युनिट सॉलिड डोसेज फॉर्म अँड बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. समजलं आहे? मग युनिट सॉलिडचे एक्झाम्पल्स काय आहेत? टॅबलेट, कॅप्सूल्स, पावडर्स अँड पिल्स. सॉरी, पावडर्स नका घेऊ, यामध्ये 3च घ्या: टॅबलेट, कॅप्सूल आणि पिल्स. युनिट सॉलिड डोसेज फॉर्मचे 3 क्लास 3 एक्झाम्पल आहेत: टॅबलेट, कॅप्सूल आणि पिल्स. समजलं आहे? युनिट सॉलिड संपला. पुन्हा एकदा पहा, सॉलिड डोसेज फॉर्मचे मेन 3 क्लास पडतात: सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. आता हे 2 बाजूला ठेवा. सॉलिड डोसेज फॉर्मचे पुन्हा 2 क्लास पडतात: युनिट डोसेज फॉर्म अँड बल्क डोसेज फॉर्म. ठीक आहे. युनिट डोसेज फॉर्मचे 3 एक्झाम्पल आहेत: टॅबलेट, कॅप्सूल आणि पिल्स. हे झाले 3 एक्झाम्पल कशाचे? युनिट सॉलिड डोसेज फॉर्मचे. आता बल्कचे पुन्हा 2 क्लास पडतात: इंटरनल बल्क डोसेज फॉर्म्स अँड एक्सटर्नल बल्क डोसेज फॉर्म्स. इंटरनल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म अँड एक्सटर्नल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. मग आता इंटरनलचे पुन्हा टाईप पडतात: फाईन पावडर अँड ग्रॅन्युल्स. इंटरनलचे 2 एक्झाम्पल कोणते सांगितले त्यांनी? फाईन पावडर्स अँड ग्रॅन्युल्स. त्यानंतर एक्सटर्नलचे 2 पुन्हा एक्झाम्पल्स पडतात: फर्स्ट वन डस्टिंग पावडर, इन्सपुलेशन्स, डेंटिफ्रायझेस, स्नूप्स अँड एअर पावडर. दीज आर द examples of external bulk solid dosage forms. एक्सटर्नल बल्क सॉलिड डोसेज फॉर्मचे हे पुन्हा क्लास पडले. ठीक आहे. हे झालं सॉलिड डोसेज फॉर्म. त्यानंतर आता पुन्हा पाहूया आपण लिक्विड डोसेज फॉर्म्स. लिक्विड डोसेज फॉर्म पुन्हा 2 क्लासमध्ये डिवाइड केला जातो: बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आणि मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बायफेजिक काय आहे, मोनोफेजिक काय आहे, आपण लेक्चरला नंतर पाहूच. पण सध्या काय लक्षात ठेवा की लिक्विड डोसेज फॉर्मचे 2 क्लास करतात. पहिला क्लास बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म अँड मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. जसं सॉलिडचे 2 कोणते पडतात? युनिट डोसेज फॉर्म आणि बल्क डोसेज फॉर्म. तसेच लिक्विडचे बायफेजिक अँड मोनोफेजिक. पुन्हा बायफेजिकचे एक्झाम्पल 2: इमल्शन आणि सस्पेन्शन. बायफेजिकचे एक्झाम्पल 2 पुन्हा इमल्शन आणि सस्पेन्शन.
तसेच मोनोफेजिकचा अजून 2 क्लास पडतात, इंटरनल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म अँड एक्सटर्नल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. मग इंटरनलचे एक्झाम्पल सांगितले त्यांनी, सिरप, इलिक्झर, टिंक्चर आणि ड्रॉप्स. इंटरनल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल्स आहेत सिरप, इलिक्झर, टिंक्चर आणि ड्रॉप्स. आणि एक्सटर्नल मोनोफेजिक लिक्विडचे एक्झाम्पल आहेत लिनिमेंट्स, लोशन्स, गार्गल्स, थ्रोट पेंट्स, माउथवॉश, स्प्रे, आय लोशन, आय ड्रॉप्स आणि नेझल ड्रॉप्स. हे झाले एवढे कशाचे एक्झाम्पल झाले, एक्सटर्नल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. समजला आहे, लिक्विड डोसेज फॉर्म समजला आहे. देन नेक्स्ट क्लास आहे सॉलिड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, किंवा याला म्हणतात सेमी लिक्विड डोसेज फॉर्म असं पण म्हणू शकतो आपण. याचे डायरेक्टली 2 क्लास पडतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. 2 क्लास पडले, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनलमध्ये येतात सपोजिटरी पेसिसरीज आणि एक्सटर्नलमध्ये येतात ऑइंटमेंट, क्रीम, जेलीज, पेस्ट. एवढे ह्या सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये येतात. हा झाला पूर्ण फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ फायनल प्रोडक्ट विच द स्टेट. फायनल प्रोडक्टची कोणती स्थिती आहे त्यावरती बेस हा क्लास झाला. मग ओव्हरऑल आजच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं आपण. फर्स्ट आपण पाहिलं आहे ड्रग. ड्रग काय आहे, ड्रग इज डिफाईन ॲज an agent intended for use in the diagnosis, mitigation, treatment, cure or prevention of disease or disease condition in man or in other animals. This is the definition of drug. फर्स्ट पॉईंट पाहिला आपण. त्यानंतर ॲडिटिव्ज आणि एक्सिपियंट काय आहे. ॲडिटिव्ज और एक्सिपियंट इज डिफाईन ॲज every dosage form is a combination of drug and different kinds of non-drug components is called as additives or excipient. The additives are used to give particular shape to the formulation, to increase its stability and also increase its palatability, as well as to give more elegance to the preparations. Then discuss the dosage form. API plus additives, drug plus excipient means dosage forms. ठीक है. Then discuss the importance of dosage forms in which, like to provide a safe and convenient delivery of accurate dosage. Second, many dosage form can be easily identified from their distinct color, shape or identifying marking. Third, to provide the drug substance from oxidation, hydrolysis and reduction, for example coated tablets and silk ampoules. Fourth, to protect the drugs from the destructive effect of gastric juice like HCl, concentrated HCl of stomach after oral administration, for example enteric coated tablets. Fifth, to conceal the bitter, salty or obnoxious taste or odor of drug substance like capsules, coated tablets and flavored syrups. 6. To provide for the insertion of drug into one of the body cavities like rectal or vaginal suppositories. Then to provide for the optimum drug action through inhalation therapy like for example inhalation aerosols and inhalants. Then to provide maximum drug action from optical administration sites, for example cream, ointments, ophthalmic preparations and ear, nose and throat preparations. Then to provide the drug within body tissue like injections, that example is the injection. Then to provide liquid preparation of drug which are insoluble or unstable in different vehicles, that example is the suspension. To provide liquid dosage form of drug soluble in suitable vehicle, that example is the solution. Then to provide sustained release action through controlled release mechanism, for example sustained release tablets, capsule and suspensions. Then last point discussing this lecture, that is the dosage form, classification of dosage form on the basis of final product physical state.
Then main three class: solid dosage form, liquid dosage form, and semi-solid dosage forms. Solid dosage form again divided into two class: unit dosage forms and bulk dosage form. Unit dosage form example is the tablet, capsule, pills, powders. Then bulk again divided into two class: internal and external. Internal again example is the fine powders, granules, effervescent granules. Then external is the example is the dusting powder, insufflations, dentifrices and snoops. Then liquid dosage form again divided into two class: monophasic liquid dosage form, biphasic liquid dosage form. Biphasic liquid dosage form having example emulsion, suspension. Monophasic again divided two class: internal, external. Internal example is the syrup, elixir, linctus, drops. External example is the liniments, lotions, gargles, throat paints, mouthwash, sprays, eye lotion, eye drops and nasal drops. Then semi-solid dosage form again divided into two class: external, internal. Internal example is the suppositories, pessaries. External example is the ointment, cream, paste and jellies. Remaining part will be discussed in next lecture. Thank you.